जिले के विकास को लेकर आयोजित नियोजन समिति की बैठक में दलित बस्ती के निधि को लेकर दो विधायक पालक मंत्री के समक्ष एक दूसरे से टकरा गए, जिसके चलते दोनों ही विधायकों को समझाने की जद्दोजहद उपस्थित नियोजन समिति के सदस्यों को करनी पड़ी। जबकि सभागृह के बाहर दोनों ही विधायकों के समर्थक जमा होने के कारण तनाव की स्थिति निर्माण हो गई थी। विकास कार्यों की समीक्षा के लिए अकोला जिला नियोजन समिति की बैठक हमेशा की तरह बुलाई गई थी। पालक मंत्री आकाश फुंडकर की अध्यक्षता में हो रही इस बैठक में अचानक माहौल बिगड़ गया। दलित बस्तियों में निधि के वितरण को लेकर भाजपा विधायक रणधीर सावरकर और ठाकरे गुट के विधायक नितिन देशमुख के बीच बहस छिड़ गई। बहस इतनी तीखी हो गई कि दोनों विधायक एक दूसरे की ओर दौड़ पड़े। पालक मंत्री और सदन में मौजूद अधिकारियों के साथ अन्य विधायकों ने समय रहते हस्तक्षेप कर दोनों को अलग किया, अन्यथा मौखिक बहस मारपीट में बदल जाती, ऐसा विश्वसनीय सूत्रों ने जानकारी दी है। सार्वजनिक प्रशासनिक बैठक में गलत भाषा का प्रयोग करने और आक्रामक रुख अपनाने के लिए दोनों विधायकों के व्यवहार की आलोचना की जा रही है। बैठक में उपस्थित कुछ सदस्यों ने राय व्यक्त कर कहा कि जिला नियोजन समिति की बैठक जैसे संवेदनशील स्थान पर दलित बस्तियों के विकास जैसे मुद्दे पर इस तरह की बहस राजनीतिक अपरिपक्वता का संकेत है। यह बैठक विकास योजनाओं के लिए है और मतभेदों के बावजूद संयम के साथ चर्चा की उम्मीद की जाती है। हालांकि बैठक में इसका उल्लंघन किया गया। इसके कारण अकोला जिले में जनप्रतिनिधियों की कार्यशैली को लेकर नागरिकों में असंतोष के स्वर उठ रहे हैं। आज की सभा में हुए विवाद को लेकर दोनों ही विधायकों ने अपनी भूमिका स्पष्ट की। विधायक नितिन देशमुख ने कहा कि विधायकों की आवाज दबाने का काम किया जा रहा है, उन्हें निधि से वंचित रखा जा रहा है। विचार चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार आहे, आवाज दबणार नाही। जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्त्याचे व आज आमच्या मतदारसंघाचे टोगाळलेले गड्डे पडलेले आहेत, ऍक्सिडेंट होऊ राहिले। 29 कोटी रुपये आमचे वापस गेले, याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला। 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला। यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले। मग 8व्या महिन्यात प्रमा गेला, त्या 20 दिवस तुम्ही काय केला नाही बा? म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती। म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले। काय नेमका वाद झाला दोघांमध्ये? नाही, ते लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही ऑलरेडी लाईन सोडेल। लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दबणारे नाही। शिवीगाळ वगैरे नाही, शिवीगाळ वगैरे काही अंगावर होऊन गेल्याची चर्चा आहे बापू बाहेर? नाही, आम्ही तात्विक चर्चा होती। मी माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडून राहिलो आणि विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज असते। जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी भांडत राहील। वही विधायक रणधीर सावरकर ने कहा कि दोनों के बीच केवल शाब्दिक विवाद हुआ, बाद में बैठक संपन्न हुई। हम संविधान मानने वाले लोग हैं, मैंने यह विषय वही खत्म कर दिया। थोडंसं अतिशयोक्ती होऊन राहिली। शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते। बैठक सुरू असताना काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की 2-3 लोक नितीन देशमुखच्या समर्थकही असू शकतात, ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वजा सूचना आपले आकाशभाऊ फुंडकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या। त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला, त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला। या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला, माझाही वाढला
ते खुर्चीवर उभे राहून बोलले, मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि 3 मिनिटांनंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर 1 तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर 1 तास बैठकी झाली, सरळ आटोपलं. परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली, खूप बाचाबाची झाली. त्यामुळे मग आमचे समर्थक, त्यांचे समर्थक, मग त्या DPCच्या हॉलसमोर जमा होणे हा सारा प्रकार, शेवटी लोकभावना आहे, असा प्रकार झाला. मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात, त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात, आपण दुश्मन कोणाला समजता कामा नये. आणि सत्ताधारी आमदार असताना, भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान, प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्याकडून तो मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे. मी त्यांना शिव्या दिल्या नाहीत, त्यांनीही मला शिव्या दिल्या नाहीत. उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की. वाद हे मी याला शब्द म्हणणार नाही. विकासाच्या मुद्द्यांवर बऱ्याच गोष्टीवर मतांतर होत असतात. त्यातला एक हा भाग होता. आज मीटिंग चालू होती, मीटिंगमध्ये वाद झाले असते आणि ज्या प्रमाणात न्यूज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं की एकमेकाच्या अंगावर जाऊन गेले असं झालं, तर मग कोण ना कोणी तर मीटिंगच्या बाहेर पडलं असतं ना. मग सर्व मीटिंग आम्ही सोबत संपवली, सोबत संपवून आम्ही मीटिंगच्या बाहेर सोबत आलो. त्या मतमतांतर होत असतात आणि असले पाहिजे. बाहेरही कार्यकर्ते एकामेकांच्या समोर अमरासमोर आले, पोलिसांनी मध्ये साहजिक आहे. कोणी दबाव आणून असं दाखवत असेल की आम्ही दबावाने आमचं काम करू शकतो, तर आम्ही काय हातात हे थोडीच केलेलं आहे. आमचे कार्यकर्ते त्याच दमाचे आहेत. नेमका कोणता विषय होता? नाही, विकासाच्या मुद्द्यांवर मतमतांतर असते.